तुम्हाला कळलंच असेल, आज मस्त असं चिकन भुजिंगची रेसिपी आहे मंडळी। खूप छान मस्त असं ज्युसी चिकन आणि मस्त त्याला तंदुरी फ्लेवर, आहा खूपच मस्त लागते ही रेसिपी। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त अशा चिकन भुजिंगच्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याचे मऊ मऊ पीसेस घ्यायचे आहेत, हाडकाची पिसे घ्यायची नाहीत, असतील तरी चालतील, काही हरकत नाही। त्यामध्ये मी एक बटाटा असा काप करून घातलेला आहे। तसंच ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत। त्या मसाल्यामध्ये आहे एक चमचा भरून धना पावडर, एक मोठा चमचा भरून चिकन मसाला, तसंच पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घ्यायचं आहे। आणि एक चमचा भरून तिखट, तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल ते किंवा काश्मीरी लाल तिखट सुद्धा घालू शकता। तसंच ह्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून चिकन आपलं लवकर शिजलं जाईल। आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे 2 चमचे। आता हाताने हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। सर्व मसाले चिकनला व्यवस्थितरित्या लागले गेले पाहिजे इतपत ते मिक्स करून घ्यायचे आहे। छानपैकी 1 ते 2 मिनिटं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे, जेणेकरून चिकन भाजताना आपल्याला वरून तेल लावायची गरज नाही। तेल सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कारण आपण ऑलरेडी तिखट घातलेलं आहे म्हणून तिखट थोडं कमी घालायचं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबरं घालून छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर मंडळी चिकन मॅरिनेट झाल्यानंतर अशा तुम्ही बार्बिक्यूच्या स्टिक घ्यायच्या आहेत, त्यामध्ये आपण चिकन आणि बटाटा दोन्ही स्टिक करून घ्यायचं आहे। एक एक करून 3 ते 4 स्टिक अशा माझ्या भरून झालेल्या आहेत। हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता। आता आपण या स्टिक गॅसवर जाळी ठेवून छानपैकी 70 ते 80% चिकन भाजून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं। असंच खूप छान आणि मस्त असा फ्लेवर येतो ना हा भाजल्यामुळे, स्मोकी अगदी ज्युसी चिकन होतं, इतकं मस्त लागतं। छान असं आलटी पलटी करत करत दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। सतत आलटी पलटी करत राहायचं, नाहीतर चिकन जळून जाईल। एक 6 ते 7 मिनिटात मंडळी तुम्ही बघू शकता चिकन पूर्णपणे भाजत आलेलं आहे। तर चिकन भाजून झाल्यानंतर आता आपण त्याचं भुजिंग बनवून घ्यायचं। तर इथं मी एका पातेल्यात 2 चमचे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये असा पातळ लांबसर चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी 2 कांदे घातलेले आहे, कांदा भरपूर घाला जेणेकरून चिकनला छान अशी चव येते। कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, अगदी गुलाबी झाला पाहिजे इतपत तो भाजायचा आहे। तुम्ही बघू शकता मंडळी, कांद्याचा रंग हळूहळू चेंज होत आहे, कांदा लालसर झालेला आहे। आता आपण जे चिकन भाजले होते ते स्टिकमधून डायरेक्ट ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मी इथे 4 स्टिक काढून घेतलेल्या आहेत। हे पहा किती छान आणि मस्त असं ज्युसी दिसत आहेत चिकनचे पीसेस, आहा मस्तच। आता सर्व चिकन कढईमध्ये काढून झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये आपण तयार केलेले हिरवे वाटण घालून घ्यायचे आहे। हिरवे वाटण घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हळूवारपणे, कारण चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे। जास्तही चिकनला आलटी पलटी करायचं नाही, हळूवारपणे चिकन पलटी करून झाल्यानंतर इथे मी मॅरिनेट केलेला जो मसाला उरला होता तो सुद्धा ह्या चिकनमध्ये घालून घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून 3 ते 4 मिनिटं असंच ठेवायचं आहे। सतत मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून चिकन खाली लागून जळणार नाही। छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्यामध्ये 1 मोठा चमचा भरून चिकन मसाला घालायचा आहे आणि पुन्हा हळूवारपणे मिक्स करून घ्यायचा आहे।
छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन मसाला घातल्यामुळे त्याला मिक्स झाला पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून एक 6 ते 7 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मंडळी 6 ते 7 मिनटानंतर आहा मस्त असं चिकन भुजिंग तयार आहे. चला तर आपण आता त्याची प्लेटिंग करून घेऊया. तर चिकन भुजिंगची प्लेटिंग करण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये कांदा, टोमॅटोचे स्लायसेस ठेवले आहेत, सोबतच लिंबू आणि आहा मस्तच असं आपलं तयार झालेलं चिकन भुजिंग. तर मंडळी इतकी छान आणि अप्रतिम रेसिपी आहे. आहा मस्तच. तर मंडळी तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, चिकनसोबत शिजवलेला जो बटाटा मॅरिनेट करून स्मोकी फ्लेवर देण्यासाठी गॅसवर भाजलेला आहे तो तर इतका आणि अप्रतिम लागतो ना, खूपच मस्त. तो तर नक्की ट्राय करा. चला तर मग मंडळी रेसिपी ट्राय करा आणि लवकर कमेंट करा. पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू.